मित्रांनो, आजच्या आळशी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला दाखवतो आज आळशी ब्लॉगमध्ये माझ्या मित्रानं मला वडापाव घेऊन दिलेलं. त्यानं मला आज वडापाव त्यानं चारलं, त्याचा उपकार झालं माझ्यावर. तर बघूया, चला मी वडापाव खायला लागलोय. मित्राच्या पैशावर वडापाव खायला खूप मजा येत्या. पुढं पुढं तुम्हाला दाखवतो काय होते माझ्याबरोबर. वडापाव खाल्लो. आता ही कुठं न्यायला लागले कार्टून मलाच माहीत नाही. बघूया कुठं नेते. बसलोय गाडीवर त्याच्या. बसच्या पुढनं पण घालायला लागले, मागणं पण घालायला लागले. कुठं नेते काय चालू आहे मित्रांनो. ह्यानं बेकरीमध्ये आणले. बघूया आता काय करते बेकरीमध्ये. आता मला वाटतं की हे मला केक चारतोय. नाही मित्रांनो, ह्यानं केक चारलं नाही, उलट तो केक खाल्ला. पण त्याचं पैसे मला द्यायला लागलं आणि मीच दिलं पैसे. वडापाव चारला आणि केकचं पैसे मला द्यायला लागलं. फिटवलं त्यानं. किती चालू आहे हा. आज निघालो. आता कुठं नेते काय माहित. बघूया पुढं कुठं आणलं त्यानं त्याच्या ऑफिसवर. इथं आहे तो कामाला. आता काय करते काय माहित. वडापावचं पैसे तर फिटवलं त्यानं. बघूया. मग गेलो मस्तपैकी आत ऑफिसमध्ये बसलो. छान आहे ऑफिस त्याचा. इथं आहे तो कामाला. मला फक्त हसवायला लागले. वडापाव चारला. मित्रांनो, आता आले आपल्याला कंटाळा. तर आपण निघालो आपण घरला. त्याला तिथंच सोडलं. निघालो बघा मी घरी. मला पण बाजून भूक लागलेली. हे तर असं चालतच राहणार. तुम्ही काम करत राहा, घरी बसू नका माझ्यासारखं. हे दुसऱ्या मित्राकडे आलेलो आहे बघा. किती हार्ड काम करायला लागले. तुम्हाला जर इथं काम करू वाटत नसेल तर अमेरिकामध्ये कॅनडामध्ये जाऊन काम करा, युरोपमध्ये जाऊन काम करा. पण काम करा मित्रांनो. हे बघा लय हार्ड काम आहे. पुढच्या मिनी ब्लॉगला भेटूया.